श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, प्रत्येकाला वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा पाहिजे. ते मिळवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट देखील करत असतात, पण खूप कष्ट करून देखील त्यांना हवा तसा पैसा प्राप्त होत नाही. प्राप्त झाला तरी त्यांच्याकडे टिकून राहत नाही. पैसा टिकून राहण्यासाठी काही उपाय करायचे आहेत. तर ते उपाय कोणते आहेत, चला तर मग आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी 21 तांदूळ लागणार आहे. आपल्या घरातील तांदळाच्या डब्यातील 21 तांदूळ आपल्याला घ्यायचं आहे. ते एका छोट्या पुडीमध्ये आपल्याला बांधायचं आहे आणि ती पुडी आपल्याला पाकिटामध्ये ठेवायचं आहे. आपल्या पाकिटामध्ये तांदूळ ठेवल्याने नेमके होते तरी काय, तर अन्न जसे कणाकणामध्ये वाढत जाते, अगदी त्याच पद्धतीने आपल्या पाकिटामध्ये पैसे देखील वाढत जातात आणि त्याचबरोबर वाढलेले पैसे देखील स्थिर राहतात. हा सोपा उपाय तुम्ही अवश्य करून पहा आणि याचा तुम्हाला लवकरच फरक देखील दिसणार आहे. दुसरी जो आपण उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे पिंपळाचे पान. आपल्याला एक पान घेऊन पाकिटामध्ये ठेवायचं आहे. यामुळे पैशाची कमतरता आपल्याला कधीच भासणार नाही आणि आपल्याजवळ पैसे टिकून राहणार आहेत आणि वाढत राहणार आहे. हा उपाय जर दिसायला छोटा असला तर याचे फायदे अनेक आहेत. तिसरा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे कवडी. पैसा वाढावा आणि आपल्याजवळ तो टिकून राहावा यासाठी आपल्याला पाकिटामध्ये एक कवडी ठेवायचा आहे आणि आपल्याकडे जो पैसा आहे तो त्याचा वेग अचानकच वाढणार आहे. विनाकारण आपण जो पैसा खर्च करतो तो पैसा खर्च करण्याचं काम आपण कमी करणार आहोत, म्हणजेच की पूर्णपणे बंद करणार आहोत. चौथा उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे रुद्राक्ष. आपल्या पाकिटामध्ये छोटासा रुद्राक्ष आपल्याला नेहमी ठेवायचा आहे. कारण असे आहे ते म्हणजे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असणार आहे आणि त्यांच्यामुळे आपल्यावर पैशाची कमतरता कधीच भासणार नाही. पाचवा उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे आपल्याला बक्षीस म्हणून जे पैसे मिळालेले आहेत ते आपल्याला पाकिटामध्ये ठेवायचं आहे. आपल्या आई वडील देत असतात किंवा आपले शिक्षक किंवा नातेवाईक देत असतात. ते पैसे आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं आहे. ते पैसे कधीच खर्च करायचे नसतात. आपल्याला जो सहावा उपाय करायचा आहे त्यासाठी लागणार आहे ते म्हणजे मोरपंख. पाकिटामध्ये आपल्याला एक लहान मोरपंख ठेवायचा आहे. मोरपंख हे अतिशय पवित्र असल्यामुळे सकारात्मकतेची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवत असते. पैशाला खेचून आणण्याचं काम मोरपंख करत असते. सातवा उपाय साठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे लाल धागा, म्हणजेच की लाल दोरा. आपण पूजेमध्ये वापरत असतो. पूजेचा लाल दोरा आपण आपल्या पाकिटामध्ये ठेवायचा आहे. याच्यामुळे कधीही आर्थिक अडचणी येणार नाही. आठवा उपायासाठी लागणार आहे ते म्हणजे आपल्याला महालक्ष्मीचा फोटो. आपल्या पाकिटामध्ये
महालक्ष्मीचा एक लहान फोटो आपल्याला ठेवायचा आहे. हा लक्ष्मीचा फोटो घेताना आपल्याला बसलेल्या रूपात असलेलाच घ्यायचा आहे, उभा असलेला घ्यायचा नाही. पाकिटामध्ये फोटो ठेवताना त्यांचे पावित्र्य राखले जाईल याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. फोटो ठेवताना तुम्हाला सरळ ठेवायचा आहे, तो घडी देखील करायचा नाही किंवा दुमडून देखील तुम्हाला ठेवायचं नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.